विधान भवन परिसरातील राडा प्रकरणाचा अहवाल सभागृहात सादर झाला। यामध्ये नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेंना 2 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, याशिवाय सर्जेराव टकलेंना 2029 पर्यंत विधान भवन बंदी घालण्याची शिफारस केली। विधान भवन प्रवेशात नियम कडक करण्याची शिफारसही समितीने केली। आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर समर्थकांमध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान मोठा राडा झाला होता। विधान भवन परिसरामध्ये पायऱ्यांजवळ हा राडा झाला होता। त्यानंतर आज याबाबतचा अहवाल सादर केला। त्यावेळेला टकले आणि देशमुखांना 2 दिवसाच्या कारावासाबाबत शिफारस करण्यात आली, तर सर्जेराव टकले यांना 2029 पर्यंत या परिसरात बंदी घालण्यात यावी अशी शिफारस या अहवालात करण्यात आली। विधान भवन परिसरातल्या राडा प्रकरणाचा अहवाल सभागृहात सादर झालाय। यामध्ये नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेंना 2 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।